हॅलो फ्रेंड्स, स्टडी विथ BKP टेबल सोनी या चॅनलवर तुमच्या सर्व स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत 2022मध्ये झालेला 8 स्कॉलरशिपचा जो पेपर आहे त्या पेपरमधले क्वेश्चन्सचे एक्सप्लेनेशन बघणार आहोत. ठीक आहे फ्रेंड्स, बघा कमीत कमी वेळामध्ये या प्रश्नांची उत्तरे आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो ते आपण बघणार आहोत. बघा प्रश्न काय, स्वरा व मीरा यांच्या 5 वर्षांपूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होते. जर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होणार असेल तर स्वराचे आजचे वय किती आहे? ठीक आहे, हा प्रश्न आहे. तर बघा इथं पूर्वी आणि नंतर असे जेव्हा शब्द येतात तर त्या शब्दांना सर्वात अगोदर तुम्ही राऊंड करून घ्या. म्हणजे इथं एक महत्त्वाचा शब्द आहे. ठीक आहे, पूर्वी आणि हा नंतर याच्याच रिलेटेड सर्व जो प्रश्न आहे तो गोल गोल फिरलेला असतो. ठीक आहे फ्रेंड्स, या दोन महत्त्वाच्या शब्दांना आपण गोल केल्यानंतर बघा आपण कसं करायचं की 5 वर्षांपूर्वी हे जे म्हणलेलं आहे तर त्याला सुरुवात म्हणून आपण समजून घेऊया की स्वरा व मीरा यांना मी असं लिहितो इथं स्वरा आणि खाली लिहितो आहे मीरा यांचं आपल्याला काही एक माहिती नाही, फक्त माहिती आहे 3:4 हे गुणोत्तर. 3:4 हे गुणोत्तर 5 वर्षांपूर्वी किती आहे? हे 3 आणि इथं आहे 4. असा एक जर कॉलम तुम्ही विचारात घेतलात स्वर आणि मीराबद्दल तर काय येईल आपल्या लक्षात? 3 आणि 4, 3:4 अशा पद्धतीने लिहू शकतो आपण. तर 3 म्हणजे काय आपल्याला माहिती नाही फिक्स म्हणून इथे सोबत x घेऊया, आणि 4 म्हणजे काय माहिती नाही म्हणून आपण याच्यासोबत घेऊया x, म्हणजे 3x आणि 4x. ठीक आहे, 5 वर्षांपूर्वी. पण आता जर आपण 5 वर्षांपूर्वी म्हणजे आज जर इथं ही कंडिशन आहे तर तिथून मागे गेल्यानंतर ही 5 वर्षांपूर्वी, मग आज काय असणार आहे? म्हणजे हे 5 वर्ष आपण मागचे जे चालले ते पुढे येऊन जाऊ आणि बरोबर या आजच्या पोझिशनला उभं टाकू. म्हणजे काय, या पोझिशनपासून इथे यायला आपल्याला किती लागेल? 3x + 5. ठीक आहे, आणि याला मीराला पण तसंच, म्हणजे काय होईल? हे 4x + 5. ठीक आहे, तर ही एक कंडिशन झाली. याला एका कॉलममध्ये टाकलं आपण अशा पद्धतीने. आणि नंतर प्रश्नामध्ये काय सांगितलेलं तुम्हाला? 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते? 5:6. ठीक आहे, तर स्वराचे आजचे वय काय? प्रश्नात विचारलेलं आहे आपल्याला स्वराचे आजचे वय. ठीक आहे, तर बघा 5 वर्षानंतर हा असा एका बॉक्समध्ये द्यायचं, नंतर 5 वर्षानंतर. ठीक आहे, 5 वर्षानंतर म्हणजे काय, कुठून यायलो आपण? बघा 5 वर्षापूर्वीपासनं ते 5 वर्षानंतरपर्यंत. म्हणजे बघा किती डिफरन्स वाढणार आहे. ठीक आहे, 3x + 3x हे कुठलं होतं? हे 3x हे 5 वर्षापूर्वीच होतं. 5 वर्षापासून आजपर्यंत येईपर्यंत किती झाले? 5 झालेला आहे. कारण की हा डिफरन्स आपण इथून इथपर्यंत काउंट करत गेलो, 5 झाला. इथून पुढे अजून 5 वर्ष पुढे जायचं तर मग हे होणार आपला 10. ठीक आहे, तर अशाच पद्धतीचं हे जसं स्वराचं आहे तसंच मीराचं पण होणार. बघा काय होईल? 4x + 10. ठीक आहे, तर हे आपला एक टेबल तयार झालेला आहे. आणि या वर्षाच्या नंतर त्यांचं वयाचं जे गुणोत्तर होतं ते किती होतं? 5:6. ठीक आहे फ्रेंड्स, बघा आता याला कसं मांडता येतं आपल्याला? स्वरा आणि मीरा यांच्या वयाचे गुणोत्तर बघा काय आले? शेवट चाललेलं 5 वर्षानंतर 3x + 10 भागिले 4x + 10 बरोबर. इथं 5:6 हे गुणोत्तर दिलेलं आहे बघा, ते घेणार आहोत आपण 5:6. मग इथं येईल 5 आणि इथं येईल 6. आता काय होईल? या ब्रॅकेटला या 6ने मल्टिप्लाय करायचं आणि या ब्रॅकेटला या 5ने मल्टिप्लाय करायचं. बघा क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल? 6ने याला मल्टिप्लाय, 6 × 3x + 10 बरोबर. 5ने याला मल्टिप्लाय करा, 5 × 4x + 10. ठीक आहे, 6ने 3ला गुणल्यानंतर काय होईल? 18x + 6ने
3ला गेलं आणि 6ने 10ला 6 60 बरोबर 5ने 4ला 20x प्लस त्यानंतर 5ने 10ला 5 10 50. एक्सचे पद एकीकडे काढून बघा काय होईल. हे 20x मोठा आहे 18xपेक्षा म्हणून 18x त्या साईडला जाणार. काय होईल हे 20x मायनस 18x आणि हे 60ला जागच्या जागी ठेवायचं. हे 50 छोटे म्हणून हे इकडल्या साईडने इकडे येणार. ठीक आहे, म्हणून 50 बघा 60मधून 50 केले किती राहिले 10 आणि 20x म्हणून 18x गेले किती राहिले 2x. बघा मग आपल्याला काय काढायचं एक्सची व्हॅल्यू काढायची. एक्स बरोबर काय 10/2 बरोबर एक्स. बेक बे पंचे 10. ठीक आहे, एक्स बरोबर 5 म्हणजे हे एक्सची व्हॅल्यू भेटलेली आहे. तर याचा वापर करून आपल्याला काय काढायचं आहे की स्वराचे आजचे वय किती. बघा स्वराचे आजचे वय काय काढायचं झालं काय 3x + 5 या समीकरणाचा वापर करावा लागेल. म्हणून स्वराचे आजचे वय बरोबर 3x + 5 बरोबर 3 गुणिले हे 5 + 5 बरोबर 3 5 15. 15 + 5 बरोबर 20. ठीक आहे, 20 वर्षे वय असेल स्वराचं. बघा हे ऑप्शन क्रमांक ह्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे 4थं. हे करेक्ट आहे. बघा म्हणजे स्वराचं आजचं वय किती आलेलं आहे 20 वर्षे. ठीक आहे, थँक्यू फ्रेंड्स. अशाच प्रकारे आपण प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन काढणार आहोत आणि त्याचं उत्तर तुम्हाला सोप्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करेल मी. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.